प्रिय आईस, मला संधी म्हणत्यात की मी तुझ्यासारखा दिसतो, हसतो. मला तुझी लय आठवण येते. तुझी आई आता परत नाही यायची. तुला आणि मला दोघांना बी सोडून गेली बघती. आता आपण ज्याच्याकडे जाणार आहे का नाही ते 100% मदत करणार बघ आपल्याला. कोणाकडे जाणार आहे? पांडुरंगाकडे. पांडुरंगाकडे? अरे येड्या, देवाच्या गावाला जायचं आपण. देवाचं ग म्हणजे काय भेटत तिथं? चल की लवकर. हे काय करतात? चोरलेल्या हरवलेल्या गोष्टी शोधून देते तिथं. मग आला शोधून देतील हे? सारखं आपलं आई पाहिजे, आई पाहिजे. कुठून शोधून आणून तिला मी? 3 वर्ष झाली, पाऊस नाही, पाणी नाही, निस्ता दुष्काळ. पण 1 वर्षाच्या आत जर पैसे जमा नाही केले तर तुझी जमीन आणि घर दोन्ही विकून वसुली करेल. भूक लागली. धर. मला नको बिस्किट. आजकाल लईच येड्यासारखं वागायला लागलास रे. समजा तुझं मनाप्रमाणे आला पाहिजे का? चिडलाय वे माझ्यावर. एवढं नाक, त्यावर एवढा मोठा राग. घावली पावला नवी वाट. कुठे आहेस बाबा तू? तुझं गरीबाकडे लक्ष नसतं. बोल की, लय नाही मागत मी, पण पोटापुरतं तरी दे की. बोल काय तरी बोल. आपण चमत्काराची अपेक्षा करतो, पण चमत्कार घडत नसतो, तो आपल्याला घडवायचा असतो. देव नाही पंढरपुरात. गरज आहे पैशाची.